आम्ही दोघी चौथी. मी यामिनी आणि त्या दुर्गाबाई. एकाच घरात नांदतो, पण वयात मात्र हे अंतर. त्या उतरल्यात आता, थकल्यात. तुम्हाला म्हणून सांगते, मी आम्हा दोघींमधला हा भेद कधीच मावळू देत नाही. सतत त्यांना जाणीव करून देत राहते की तुम्ही आता ना म्हाताऱ्या झाल्या. आणि काय ना, तारुण्याची रग उधार उसणवर करून आणता येत नाही. झेपणार तर नाहीच नाही. त्यामुळे तुमचा आता उपयोग फक्त कामवाली म्हणूनच. आता राणीची मिजाज नाही की मालकीणीची हुकूमत नाही. तुम्हाला म्हणून सांगते, आताशा ह्या त्यांच्या अर्धांगिणीऐवजी आईच जास्त वाटतात. आता बायकोचं प्रेम, बायकोचं आकर्षण, बायकोचा हक्क, या सगळ्या गोष्टी जणू विसर्जित झाल्या. पण माझ्यात मात्र हे शिगोशीग भरलं. त्यातलं चिमूटभर जरी वापरलं ना, तरी माझं काम होऊन जात. चिमूटभर म्हणजे नजरेचा तिरपा कटाक्ष. आणि मला हवं ते साध्य होतं. आता ह्यात माझा नाईलाज आहे. आहेच मी सौंदर्याची खाण. आणि कटाक्षाचे म्हणाल तर उपजतच कमळासारखे डोळे आणि लांब सडक पापण्याची देणगी लागली. त्यामुळे मला बाकी कशाचाही उपयोग करायची गरजच भासत नाही. मला हवं ते आधीच साध्य होतं. हा दामू म्हणत होता की ह्यांच्या मनात माझ्यापेक्षा निम्म्या वयाची कुणीतरी मुलगी आहे म्हणून. पण इथेही मीच बाजी मारणार. आता भातुकली खेळाच्या वयात शृंगाराची गुपितं का माहित असणार आहे तिला. आता माझ्या मोहपाशातून ह्यांची सुटका नाही. नाही म्हणजे नाहीच. मी होच देणार नाही असं.